आझाद मैदानात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे। समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे। कायमस्वरूपी सेवेत रुजू करण्याची या आंदोलकांची मागणी आहे। समग्र शिक्षण अभियानाचे 76 कर्मचारी आझाद मैदानावरती आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यातले काही आंदोलक शिक्षक जे आहेत ते झाडावर चढलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्या मागण्या गेल्या 40 दिवसापासून आझाद मैदानामध्ये ते घेऊन आलेले आहेत, मात्र त्याची कोणी दखल घेतलेली नाहीये आणि त्यामुळे आज हे सर्व जे 76 कर्मचारी आहेत ते चिडलेले आहेत आणि अशा आझाद मैदान परिसरामध्ये जी झाडं आहेत त्याच्यावरती चढलेली असलेली दिसत आहेत। आपल्यासोबत काही कर्मचारी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया की नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत। साहेब, 9 मार्च पासून आम्ही आपलं आंदोलन सुरू केलेलं आहे। आम्ही 20 वर्षापासून कंत्राटी म्हणून समग्र शिक्षा अभियानामध्ये काम करतोय। आम्ही उच्च शिक्षित आहोत। आमच्यामध्ये 13 कॅडरचे लोक आहेत। आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक आहोत, शिक्षक नाहीत। परंतु आमच्यामध्ये डाटा एंट्री ऑपरेटर असतील, लेखापाल असतील, संगणक प्रोग्रामर असतील, असे विविध पदावर आम्ही काम करतोय। मागील 25 वर्षापासून आम्ही कंत्राटी म्हणून काम करतोय आणि निव्वळ त्या क्षुल्लक अशा मानधनावर, म्हणजे महिनाभर आम्हाला राबवून घेताना फक्त क्षुल्लक मानधन दिला जातो। त्या मानधनावर आम्हाला दुसऱ्या कसल्याही सुविधा उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे आमचा हा आक्रोश आहे की आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये की 10 वर्ष पूर्ण झालेल्या लोकांना कायम करा। आमची एकच मागणी आहे, आमच्या अभ्यास समितीचा जो अहवाल आहे त्याला ब शिफारस प्रमाणे मान्य करावा आणि आम्हाला 10 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आम्हाला सेवेमध्ये नियमित करण्यात यावे, हीच आमची मुख्य मागणी आहे। अभ्यास समितीने शिफारस पण केलेली आहे की ब प्रमाणे ह्यांना सेवेत कायम करावं। त्या एका निर्णयासाठी आजपर्यंत 39 दिवस आम्ही इथे वाट बघत बसत आहोत। या कर्मचाऱ्यांचा असंतोष वाढत चाललेला आहे, कारण याची तीव्रता आणखी वाढणार आहे। जर शासनाने वेळीच दखल नाही घेतली तर आणखी त्यामध्ये वाढ होईल। अशी हे जे आता झाडावर चाललेले हे जो परिणाम आहे त्याचाच या ठिकाणी परिणाम दिसून येत आहे। 39 दिवस आहे आणि आमच्या महिला अगणित झालेल्या आहेत की त्यांना काय करावं समजत नाहीये की आज म्हणजे कित्येक दिवस त्या किती ऍडमिट झालेल्या आहेत, सलाईन लावलेले आहे, बीपी वाढलेला आहे, पण शासन आमची अजूनही दखल घेत नाहीये। सरकार दखल घेत नाही आणि त्याचाच रोष कुठेतरी आपल्याला इथं आज आझाद मैदानामध्ये पाहायला मिळतोय। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।